मंडळींमध्ये स्वागत आहे कोकण सिरीजमध्ये परत एकदा. स्वामींचा पळदरी मठ आपण भाग 1 मध्ये पाहिला. नंतर आपण पाली गणपती बाप्पा बल्लाळेश्वर दर्शन वॉटरफॉल पाहिलं. भाग 3 मध्ये मुंबई ते कोकण निजामपूर मार्गे माणगाव ट्रॅफिक अवॉइड करता येईल. चौथ्यामध्ये कशेळी बोगदा, आई काळखाई खेड मंदिर, मुंबई गोव्याची सध्याची परिस्थिती काय आहे, कोकण मेवा सध्या कुठून घ्यायचा, परशुराम घाटामध्ये ते पाहिलं. आमचं कुलदैवत आई सुखाई वरदाई महाकालीचं मंदिर पाहिलं. कुलस्वामिनी देवताचं मंदिर ते पाहिलं आणि आई लोग एक वेगळी स्पेशल व्हिडिओ होता तो पाहिला. पांढरा रस्सा सोलकढी, वा फ्रेश चिकन, मस्त सुगंध येतं रश्श्याला, गरमागरम भात आहे आणि वड्याची साईज बघा, एक वडा जबरदस्त, आणि तसंच कांदा लिंबू सुद्धा आहे. तुमची थाळी चिकन वड्याची आहे ना? दाखवा तुम्हाला मटण. वाव, हॉटेल वैभव. काय काय नाश्त्यामध्ये आणि तू काय घेतलंयस? इडली, मस्त गरमागरम इडली. सुरुवात झाली आहे. वा, कोकणची माणसं साधी भोळी रे, कोकणची माणसं, कोकण कोकण सुंदर, हे माझे कोकण माझे सुंदर. म्हणजे आता आम्ही आलोय हॉटेल अभिषेक, प्रसिद्ध असं चिपळूणचं आपलं हॉटेल शेफ बहादूर नाकाच्या पुढे आपलं 1 किलोमीटरवरती आहे. या हॉटेलबद्दल काय माहिती सांगण्याची गरज नाही. इथे बरेचसे राजकारणी, पॉलिटिशियन, बरेच आपले नट, ॲक्टर, ॲक्ट्रेस येऊन गेले आहेत. पुढे आपण गेल्यानंतर बघूया कसा काय ॲम्बियन्स आहे. प्रसिद्ध अभिषेक हॉटेल, या आपण आस्वाद घेऊया. बरोबर आहे ते प्रसिद्ध मंडळी, पॉलिटिशियन, तसेच नाट्य सिनेमा सृष्टीत येऊन गेलेले आहेत. आणि आपले हे मालवणी भाषेचं प्रभुत्व असलेले आपले मच्छिंद्र कांबळे सर जे होऊन गेले. सगळ्या हॉटेलचा ॲम्बियन्स आहे. व्हेज नॉनव्हेज फूड, कोंबडी वडे, चिकन वडे, वजरी, मटण, फिश, सगळे प्रकार यासाठी फेमस आहे हॉटेल अभिषेक. आला तर मालवणी जेवण उत्तम असं शाकाहारी मांसाहारी काय काय मेनू आहेत आपण बघून घेऊया. प्रसिद्ध अभिनेते जे होऊन गेले श्री मच्छिंद्र कांबळे सर याचं या हॉटेलला येऊन गेलेले आहेत. हॉटेल अभिषेक. सूचना आणि तसेच लंचमध्ये काय आहे, व्हेज नॉनव्हेजमध्ये अशी काय थाळी सिस्टीमसुद्धा आहे, शाकाहारी आणि मांसाहारी. 1 करी थाली, नॉनव्हेज थाली, मांसाहारी थाली आणि काय काय येणार त्याचे रेट्स डिस्प्ले केलेले आहेत. पुढे आपण जर पाहिलं तर असे काय भरपूर असे थाळीचे प्रकार. हॉटेल लंच होम अभिषेक. आणि पुढे आपण बघितलं तर भरपूर असे पंजाबी डिशेससुद्धा आहेत. आणि स्पेशल मटण आणि नॉनव्हेज जे पाहिजे असेल तर तसे तुम्हाला प्लेटनुसार मिळणार. असं काही भरपूर असे आयटम डिस्प्ले केलेले आहेत. या हॉटेलच्या आजूबाजूस प्रेक्षणीय स्थळे कोणती, तर अशी प्रेक्षणीय स्थळे आहेत. हॉटेलची वेळ नमूद करावी पडेल. सर आपण आपल्या ऑर्डर देऊया आणि जेवणाचा असं. मला माहिती आहे आम्ही आलं हॉटेल अभिषेकला, जे आहे बहादूर शेखच्या आजूबाजूला. ऑर्डर केली होती. ऑर्डर आता काय आली ती तुम्हाला दाखवतो. मस्त सुगंध सुटलेला आहे. आम्ही वाढवलं आहे कोंबडी वडे आणि मटण वडे. बघा माझ्या मागे थाळी बघू शकता. कोंबडी वडे, आनंदी मी आणि आनंदचे बाबा यांनी कोंबडी वडे मागितले आणि आल्वेदने मागवले मटण वडे. मस्तपैकी आम्ही याचा आस्वाद घेणार आहोत. दाखवतो तुम्हाला. सुगंधी, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सोलकढी, वा फ्रेश चिकन, मस्त सुगंध येतं रश्श्याला, गरमागरम भात आहे आणि वड्याची साईज बघा, एक वडा जबरदस्त, आणि तसंच कांदा लिंबू सुद्धा आहे. तुमची थाळी चिकन वड्याची आहे ना? चिकन वडे थाळी. चला एन्जॉय करा. यांची मटण वडा दाखवा तुम्हाला. मटण, वाव, मस्त सुगंध येतं ना, ते एन्जॉय करणार फुल. यस. आणि आनंदी तुझं चिकन थाळी. चला सगळ्यांनी मस्त की सुरुवात करूया जेवणाचा असं तरी. छान चमचेदार सुगंधी मस्त एकदम पोट फील झालेलं आहे, भरलं. अजून मटन थाळी, चिकन थाळी, बाबांनी चिकन थाळी, आनंदी चिकन थाळी, मस्त पोटभर जेवलो. शतपावली करत जाणार तिथे आम्ही लॉजिंग घेतलेलं आहे. आम्ही लॉजिंग घेतलं एकदम साधंच आहे, कारण आजची तर रात्र काढायची आहे आणि उद्या पुढच्या आपण प्रवासाला कंटिन्यू करू. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ माहिती शेअर केली कशी वाटली तुम्हाला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मला माहिती आहे हे कोकण सिरीजचे आपण ब्लॉग्स बनवत आहेत, त्यापैकी त्यातला हा एकच ब्लॉग बघा. आम्ही ह्या अशा लॉजिंगला राहिलो होतो. रूम अशी
बऱ्यापैकी ठीक होती, म्हणजे छोटीच होती, जास्त आम्ही काही घेतली नाही कारण आम्हाला वन नाईटचा फक्त वन नाईटसाठी तर थांबायचं होतं. तुम्ही बघू शकता रूममध्ये असा TV वगैरे आहे, बेड आहे 2x2चा आणि अजून एक रूम घेतली होती तिथे बाबाने आजच राहिले होते. आणि इथून बघाल तर बाहेर साईडला असं फ्रंट व्ह्यू साईडचा होता. हिंदी आपली गाणी लागली आहेत, जरा मेसी आहे कारण आम्ही तो यूज केलं आहे. आणि असा बाहेरचा इथे व्ह्यू होता, बहादूर शेख नाक्याला असा रोड टच आहे. इथे पावसाळी वातावरण झालेलं आहे तर पुढचा प्रवास चालू करतोय. अशी काय रूम होती मंडळी आमची, आम्ही सिम्पल साडीच घेतली होती लॉजिंग टाईप. 2x2चा बेड, TV, टॉयलेट बाथरूम, ते बेसिन, आरसा, मिरर आहे, फॅन नॉन AC घेतली होती पावसाच्या दिवसामध्ये, स्टूल आहे, टेबल. चला आता पुढच्या प्रवासाला आपल्याला सुरुवात करायची. बाहेरचा दिवस छान आहे, फ्रंट साईडला पावसाळी वातावरणचं झालेलं आहे बघा, असा काय व्ह्यू होता. हा मेन रोड टच आहे. इथे हा चिपळूणचा ब्रिज बनवला जातो नवीन. दुसरा दिवस आज तुम्हाला मगाशी रूम टूर दाखवली आणि आता आम्ही आलो आहे नाश्ता करायला. सेम हॉटेल वैभव. काय काय नाश्त्यामध्ये आणि तू काय घेतलं आहेस? इडली, मस्त गरमागरम इडली. अद्वैत इडली, अद्वैतच्या टी-शर्टवरती काय लिहिलं आहे? बॉस, ही इज अ बॉस. चला इडली घेतलेली आहे बघा, मस्त सांबार, चटणी आणि इडली. बाबांनी काय घेतलं आहे? काय हो? पोहे, कांदा पोहे विथ शेव. अरे वा, मस्त कॉम्बिनेशन. आणि त्याचा चहा येणार. आणि मी घेतला आहे मिसळ पाव आणि इथे तर्री दिलेली आहे. चला या नाश्त्यावरती आम्ही ताव मारून घेतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळातच पुढच्या प्रवासाला. नाश्ता, चहा, कॉफी केल्यानंतर बऱ्यापैकी पाऊस आला होता मस्तपैकी. काल रात्रीचा खूप पाऊस पडला म्हणतात इथे. मी तर झोपलो होतो, ताणून दिली होती कारण दिवसभरच्या प्रवासाने दमाला थकायला झालं होतं. इथे बघा आपली गाडी उभी आहे स्वामिनी, मस्त पावसात भिजले, रेडी आहे, चकाचक झाली. आणि असं काय चिपळूणचा शेख बहादूरचा ब्रिजचं कन्स्ट्रक्शन अजून चालू आहे, बरंचसं काम बाकी आहे. कधी होईल काय होईल काय माहीत नाही, किती वर्ष मी बघतो हे चालू आहे म्हणून. आणि असं काय इथे हॉटेल वैभव, इथे आम्ही आलो होतो. हॉटेल वैभव यांचं वरती लॉजिंगसुद्धा आहे. चला असं काय पावसाचा नजर. आता पुढे प्रवास मध्ये बघूया तुम्हाला काय काय दाखवता येईल. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा. नमस्कार मंडळी, कोकणातला आपला स्वर्गाचा प्रवास चालू आहे. आज दिवस दुसरा, मस्तपैकी ग्रीनरी बघू शकता, सगळी झाडी, डोंगर बघा एकदम ग्रीनरी झालेले आहेत. पावसाचं वातावरण आहे छान, पाऊस येऊन जाऊन आहे, छानपैकी प्रवास चालू आहे. आता आम्ही कुठे चाललोय मंडळी? तर आम्ही चाललोय फेमस चिपळूणमधली सवत्सळा धबधबा, परशुराम घाटातून सवत्सळा धबधबा, त्याचं काय नयनरम्य रूप आपण चला बघूया ह्या व्हिडिओ मार्फत. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. हा काय प्रवास चाललाय कोकणामध्ये, मस्त मजा. छानपैकी नाश्ता झाला, बघितलं तुम्ही, चहा, कॉफी आणि जे काही पदार्थ खाल्ले एकदम मस्त चमचमीत छान होते ना नंदी? हो, सगळे मस्त होते, टेस्टी होते. हॉटेल वैभव मी डेफिनेटली रिकमेंड करीन तुम्हाला. आता आपला हा प्रवास चालूच राहील. या आपण थोड्या वेळात पुढे भेटूया सवत्सळा धबधबा आणि परशुराम. तर बघा इथून मंडई तुम्ही बघू शकता, परशुराम आहे 5 किलोमीटर, खेड 26 आणि पनवेल 22. चला मंडई, परशुराम अवघी आहे 3 किलोमीटर वरती, खेड 24 आणि पनवेल 220. सुंदर असा गावचा प्रवास. आता रस्ते बऱ्यापैकी ते छान आहेत. एक कशेळी घाट क्रॉस केला ना मंडई तर रस्ते बऱ्यापैकी झालेले आहेत. पुढचं मला माहीत नाही रत्नागिरीच्या पुढे, पण इकडचे रस्ते तरी छान आहेत, मस्त मोठाले रस्ते. बघा आता इथून आपला परशुराम घाट चालू होतो. पहिला परशुराम घाटामधून जायचं म्हणजे एकदम मोठं काम वाटायचं, पण आता एवढा सुंदर रस्ता झालाय सिमेंटचा, त्यामुळे परशुराम घाट अवघी 10 मिनिटात, इवन घाट आहे काय तोसा कळत नाही आपल्याला. मी स्वतः हा परशुराम घाट डेव्हलप होताना बघितलंय. आपल्या की बरेच मंडळींनी बघितलं असेल, हेवी व्हेकल्स आले की परशुराम घाटामध्ये प्रॉब्लेम व्हायचा आणि व्हायचाच. पण आता छान रस्ता, सिमेंटचा रोड, रस्त्याचं दुपरीकरण झालं, चौपदरीकरण झालं आणि सुंदर असा आपला हा परशुराम घाट झालेला आहे.
भगवान परशुरामांचे पदस्पर्शाने पावन झाली कोकण भूमी. खरंच सुंदर सुंदर ते कोकण. बघा सवत्सडा धबधबा तुम्हाला दिसत असेल आणि पाऊस सुरू झालाय. वा घाटात आलो आणि पावसाला सुरुवात झाली. वा कोकणची माणसं साधी भोळी रे, कोकणची माणसं कोकण कोकण. सुंदर हे माझे कोकण, माझे सुंदर गाव. मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला ते 3 ते 4 ब्लॉग आले, त्याच्यामध्ये माझं गाव कुठचं, माझ्या गावची देवी आमची ती कुठची ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. ते अजूनही ब्लॉग तुम्ही पाहिले नसेल तर नक्की जाऊन बघा. बरोबर आनंदी एन्जॉयिंग राईट. यस सवत्सडा धबधबा. आनंदी कसं वाटतंय? सुपर एन्जॉय. सुपर का एन्जॉय एन्जॉयिंग. मंडळी तुम्हाला हा धमाकेदार व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल एंड. बाय.